हा भरतांची लक्ष्मी देवी तुम्ही या जी. देव आहेत ना वाड्यात? आहेत की. हाय पर कळना झालं काय करा. का काय झालंय? नाही म्हणजे अदुगर चौडाप्पा आलं, गणेश येऊन गेलं आणि आता तुम्ही आलायसा. म्हणजे नेमकं काय घडलंय ती कळना झालंय. काहीही झालेलं नाही. श्री खंडेरायांना भेटायचं होतं आणि बानूची देखील भेट होईल म्हणून आलो आहोत. असं असं नाही म्हणजे आता समधी जण येत्यात आणि एकच सांगतात का देवीनी बोलिवलंय. नाही, आम्ही सहजच भेटायला आलो आहोत. असं होय, मग भेटतील ते. हो, कुठे आहेत ते? आत आहेत की. हा पर आत कुणाला सोडायचं नाही असं सांगितलंय त्यांनी. तुम्हाला कोण अडवणार नाही. काळजी करू नका, श्री खंडेराय तुम्हाला काहीही बोलणार नाहीत. आम्ही त्यांना भेटून येतो. जी. प्रधानजी, लक्ष्मी देवी. शुभम भवतु. तुम्ही केव्हा आलासा? फार वेळ नाही झाला येऊन. काय योगायोग आहे. मी बानूला भ्रामरी देवीची कथा सांगतोय आणि तुम्ही दोघं आलात. देवा, मला मान्य आहे की तुम्ही बानूला जी साधना शिकवता आहात त्यात आम्ही व्यत्यय आणला आहे, परंतु आमचं इथं येणं अपरिहार्य होतं. लक्ष्मी देवी, मी समजू शकतो. देवा, आम्ही श्री म्हाळसा देवींचा संदेश घेऊन आलो आहोत. म्हाळसा देवीसनी काय झालं आहे? त्या असं कशापायी करतात? देवासनी गडावर बोलिवलं आहे हेच सांगावं आहे ना? हो, आम्ही हेच सांगायला आलो आहोत. तर काय करायचं देवा? श्री म्हाळसा देवींनी संदेश पाठवला आहे, त्या अर्थी त्यांचं नक्कीच महत्वाचं कारण असणार. निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. प्रधानजी, आता आपण काय सुचवाल? म्हणजे बानूला मी जे काही शिकवत आहे ते इथेच थांबून गडावर यावं की इथे थांबावं? देवा, आपण माझं मत विचारलं होतं म्हणून सांगतो. आत्ता आपण आमच्या बरोबर गडावर चलावं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
म्या बाहेर तुमची वाट बघते.